आजाद मैदान में, जहां महाराष्ट्र ट्रांसपोर्टर एक्शन कमेटी ने आंदोलन चला है ई चालान के खिलाफ। तो आइए जानते हैं ये आंदोलन किस लिए है, ई चालान की वजह से इनको क्या तकलीफें हो रही है और इनकी क्या मांगे हैं। युवा स्तंभ न्यूज नेटवर्क। अगदी अख्खा महाराष्ट्रापर्यंत सगळा पूर्ण महाराष्ट्र बंद करेल। नहीं, आश्वासन से कोई काम होता नहीं। पहले भी आश्वासन दिए थे, वो फेल होते हैं। 8 महीने पहले जो आश्वासन दिए गए थे उसका क्या बदलती है? सरकारें बदलती रहती हैं, मंत्री बदल जाते हैं, ट्रांसपोर्ट कमिश्नर बदल जाते हैं, लेकिन हमारी समस्याओं का समाधान कभी नहीं होता। हमको 1-2 साल पहले आश्वासन दिया गया था कि महाराष्ट्र से सभी चेक पोस्ट छूट जाएंगे। 1 मई की डेडलाइन थी। 1 मई से आज हम फरवरी में के चलान नहीं, बॉर्डर नहीं हटे आज तक। हमके लिए 8 महीने पहले हमारी कमेटी बनाई थी। हार कर हम सब मजबूरी में यहाँ पे आकर बैठे हैं कि ये काला कानून जो है, कोई भी पुलिस वाला आके चालान मार देता है 10,000 का, 15,000 का, 20,000 का, जिसका कोई उसके पास प्रूफ भी नहीं होता है, और उसका सबूत देना भी हमारे ऊपर ही आ गया। उसको रिजेक्ट नहीं करना है, वो बोलते हैं उसको कोर्ट में भी नहीं भेजना है, आप पैसा भरो। 3,500 करोड़ हमारे ऊपर ड्यू चल रहे हैं। पोलिसांची खूप दादागिरी आहे। पोलीस रस्त्यात गाड्या थांबवून अक्षरशः पैसे नाही घेतले तर मग त्यांना वरचे पैसे द्या, चलान जर भरला नाही तर मग एक्सेस पैसे द्या, आणि त्याच्याशिवाय ते बंद करत नाही। या ठिकाणी मोठी ताकद देण्याकरता मी आणि माझ्याबरोबरचे अनेक रिक्षा चालक, टॅक्सी चालक या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही सरकारकडे आमची मागणी आहे की आमच्यावर असलेले जे कर्जाचे डोंगर आहेत, ई चॅनलच्या माध्यमातून आमच्या प्रत्येकाच्या गाडीवर जर ती रिक्षा असेल तर त्या एकेका रिक्षावाल्याच्या वर जवळपास फाईन म्हणून 20,000, 30,000, 40,000 हजार फाईन आहे। टॅक्सीवाल्यांवर अशीच फाईन आहे, आणि ही आमची मर्सी पेटिशन आहे की आपण फाईन म्हणजे काय, आपण रेव्हेन्यू गोळा करत नाही। फाईन म्हणजे आपण शिस्त देण्याचा प्रयत्न करतो, फाईन लावून समाजामध्ये एक शिस्त आणायचा प्रयत्न करतो, या भावनेने आपण फाईन चार्ज करत असतो। या वाहतूकच्या ऍक्शन समिती बरोबर, त्यांच्या संघटनेबरोबर मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही त्यांच्या सातत्याने संपर्कात असतो, त्यांच्याशी सोबत काम करत असतो, त्यांच्याकडनं माहिती घेत असतो, आणि मग गेली 2017 पासून जे ई चलन जे आलेलं आहे, त्या ई चलनाच्या माध्यमातून सगळ्या युनियन प्रयत्न करतात। म्हणजे आज त्या सर्व प्रयत्नाचा कुठेतरी शेवट एकतर मरा नाहीतर जगा या पद्धतीवर ते आलेलं आहे। आज प्रत्येक घरातल्या प्रत्येक गाडीवरती नाही म्हणता 10-15 लाख रुपये फाईन प्रत्येक घरावरती आहे। एक सामान्य घरावरती 2-3 हजाराचा फाईन आहे, काही मोठ्या गाड्यांवरती तर 15-15 लाखाचा फाईन आहे। त्यांनी ही जी लूट आहे, एका प्रकारची ही लूट आहे। बघा, कायदा तोडला तर शासन झालं पाहिजे, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गाडी आहे, रिक्षा दाखवतायत, आणि त्या रिक्षाचा नंबर तुमचा 2 व्हीलरचा दाखवतायत। म्हणजे कशाही पद्धतीने सरकारकडे पैसे पोहोचले पाहिजे, त्यांना दिलेला टार्गेट पुरा झाला पाहिजे। हे माजी परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी गेल्या 7-8 महिन्यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये सांगितलं, म्हणजे कशा पद्धतीने जनतेला लुटायचं। आणि मुळात ह्यांनी जी काय वाईट सवय लावलेली आहेत महाराष्ट्र सरकारला, बाकीच्या लोक म्हणजे आता आमच्या भगिनींना पैसे देतात, पण त्या भगिनीच्या भावांकडनं किती पैसे लुटतात याचं जिथं उदाहरण हे तुमच्या आणि माझ्या समोर आहे। त्यामुळे माझं म्हणणं आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, ज्या चुकीच्या पद्धतीने दंड मारला गेला तो माफ झाला पाहिजे। याच्यासाठी कालच जो आम्ही 90 दिवसाच्या नंतर एखाद्या जर गुन्ह्यावरती जर कोर्टामध्ये दावा दाखल केला नाही तर तो दंड माफ होतो, हे आम्ही परिवहन मंत्र्यांना सुद्धा सांगितलं, ते आम्ही परिवहन आयुक्तांना पण सांगितलं। पण दुर्दैवाने कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम परिवहन खात्याचे सर्व मंत्री आणि सर्व अधिकारी हे लोकांचे करतायत। माझी त्यांना विनंती आहे की कुठेतरी सीमा बाळगा, लिमिट करा, नाहीतर एक दिवस या परिवहन खात्याला रस्त्यावरती फिरणं हे कठीण होऊन जाईल, आणि ते दुर्दैवाने होऊ नये ही माझी त्यांना विनंती। ये आश्वासन तो मिला है, सीएम साहब के ऑफिस से भी मिला है,
हमको और ट्रांसपोर्ट मिनिस्टर का से लेटर भी मिला है और डिप्टी सीएम ने भी खुद वीडियो कॉल करके बताया है और उनने भी कहा क्या आपकी जो मांगे हैं वो हम 90% हम वो मांगे को पूरी ये करेंगे, लेकिन हमारे को कोई राइटिंग में नहीं दिया गया है, जिसकी वजह से यहाँ जितनी बैठे हुई हमारी मेंबर है और पूरा महाराष्ट्र इसको देख रहा है, तो हमारे महाराष्ट्र के हर गाड़ी मालिक को मतलब मोटर बाइक से लेके कार, रिक्शा, ऑटो, बस, कंटेनर तक सबके दिल में ये है कि हमारे को कुछ तो सरकार की तरफ से, जो सरकार का गलत ई चलन है, हमारा ई चलन का विरोध नहीं है, हमारा ई चलन का सिस्टम का विरोध है। जो ई चलन का सिस्टम क्या कहता क्या है, ई चलन क्यों इस्तेमाल हुआ, ई चलन आया क्यों, सेफ्टी के लिए आया और एक पेनल्टी के लिए आया। कोई गलती करेगा उसको पेनल्टी मारो। इन लोग ने इसको रेवेन्यू बना दिए और ये धड़पशाही की सरकार हो चुकी है, हिटलरगिरी हो चुकी है। इसको सरकार को इसको बदलना पड़ेगा। हर नाके पे, हर टोल नाके पे, हर सिग्नल पे ट्रैफिक अवजह का काम होता है, ट्रैफिक क्लियर करना। उसकी जगह वो आज रिकवरी एजेंट बन चुका है। ये हर सामान्य आदमी इससे परेशान हो चुका है। सरकार ने सिस्टम को बदली नहीं तो आने वाले दिनों में लाखों में ये ई चलन का विरोध लाखों में बदल जाएगा और ये सरकार को जो ये है सरकार की धड़पशाही, उसको सरकार को उसका भोगना पड़ेगा। उप मुख्यमंत्री ने जो वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए आपको कहा गया है ये आंदोलन खत्म कर दिया है, तो आपने उनकी बात करके ये आंदोलन खत्म कर दिया है कि आगे चले? नहीं, हमने कोई आंदोलन अभी तक, हमारी जो कमेटी है वो डिसाइड करने वाली होती है। हमारा जो सामने जनता है, हमारे जो मेंबर है वो डिसाइड करेंगे। ये कोई मेंबर डिसाइड नहीं कर सकता है। ठीक है, साहब ने हमारे लिए अपना एक रखे हैं, उन्होंने कहा कि ये अधिवेशन के अंदर इसके ऊपर हम चर्चा करके आपको एक पॉझिटिव्ह इसका रिझल्ट देंगे। तो क्या डिसिजन नेमका मागणार आहे? साहेब, गेली 3 वर्षे आंदोलन 2023 पासून चालू आहे ई चलनासंदर्भात. आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं आहे की ई चलन जे ई चलन आहे ते चुकीच्या पद्धतीने मारलेले कायद्याला धरून नाही आहे. ती सर्व चलनं पूर्णतः बाद करावी आणि कॅन्सल करावी ही आमची प्रमुख मागणी. शासनाच्या जेव्हा निदर्शनास आलं की ह्यामध्ये त्रुटी आहेत, मागून कॅमेरे काढणे, जबरदस्ती ट्रॅफिकवाले गाड्या अडवून फोटो काढून पैसे नाही दिले की ऑफेन्स करत, म्हणजे चुकीच्या पद्धतीचे फाईन मारत होते, हे सर्व चुकीचं गैर चाललेलं होतं. हे सरकारच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे सरकारने आता जे नवीन नियमाप्रमाणे ई चलन कसं मारलं जातं, ई चलन बॉडी कॅमेरा असला पाहिजे, IS लेवलचा PSI लेवलचा अधिकारी हा तिथे पाहिजे आणि हवालदारांच्या हातात अशा ज्या मशीन दिल्या त्यांना त्या मशीन म्हणजे जसं काय बंदुकीची गोळी आहे खेळण्याची, प्रत्येक गाडीला जाऊन मशीन लावायचं आणि प्रत्येकाला नो एंट्री हे काय टार्गेट करायचं. आणि रोजचे आज आम्ही माहिती घेतली, रोजचं आजचं टार्गेट काय यांचं, आज 4,500 कोटी. ही छोटी अमाऊंट नाही आहे शासनाने जी वसुली. रोज रेव्हेन्यू वाढवण्याच्या नावाखाली शासनाने एवढी लूट केलेली आहे. आज सर्वसामान्य नागरिक यापासून हैराण आहे. आज सर्वसामान्य गाडीवाला असू द्या, रिक्षा, टॅक्सी, सामान्य जनता सुद्धा ई चलनला कंटाळलेली आहे. पण इथं आम्ही आज एक ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी ह्याच्या माध्यमातून सर्व एक प्लॅटफॉर्म बनवला आहे आणि त्याच्यामागे आम्ही जनतेला आवाहन केलं आहे की आमच्यासोबत या आणि हे ई चलनाचा एकदाचा मुळापासून आपण याचा नायनाट करू. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.